भांडूप परिसरात इयत्ता 8वीतील विद्यार्थ्याची त्याच्याच शाळेतील मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सिद्धार्थ लोंढे वय वर्ष 14 असं मृत मुलाचं नाव असून या प्रकरणी 3 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे। शवविच्छेदन अहवालामुळे या हत्येचं गूढ उकललंय। भांडूप पोलीस ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ हा तुळशेतपाडा परिसरामध्ये वास्तव्यास होता। 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास तो खेळायला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला। मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली। अखेर सिद्धार्थ न सापडल्याने भांडूप पोलीस ठाण्यामध्ये त्याची तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला। दरम्यान 23 फेब्रुवारी रोजी विहार तलाव परिसरात मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धार्थचा मृतदेह आढळून आला। भांडूप परिसरातील मुले पोहण्यासाठी विहार तलावात जात असल्याचं सिद्धार्थ पोहताना बुडाला असावा अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त करण्यात आली। त्यामुळे प्रथम अपमृत्यूची नोंद करण्यात आली। मात्र शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाला वेगळी दिशा मिळाली। अहवालात सिद्धार्थच्या फुफ्फुसात आणि पोटात पाणी नसल्याचं स्पष्ट झालं। तसंच डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत व अंतर्गत रक्तस्राव झाल्याचं नमूद होतं। त्यामुळे पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त करत नव्याने तपास सुरू केला। या तपासादरम्यान सिद्धार्थला शेवटचे त्याच्या एका मित्रासोबत पाहिल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। त्या आधारे मित्राला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता आम्ही चौघे पोहायला गेलो होतो आणि सिद्धार्थ बुडाला असं त्याने सांगितलं। इतर 2 मित्रांनीही सुरुवातीला हीच माहिती दिली। मात्र शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षानंतर तिघांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली। अखेर 3ही अल्पवयीन मित्रांनी सिद्धार्थची हत्या केल्याची कबुली दिली। सिद्धार्थ आमच्यावर सतत दादागिरी करत होता। त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही त्याला तलावाजवळ बोलावलं आणि मारहाण केली। या मारहाणीत काठीचा घाव डोक्यावर बसल्याने तो बेशुद्ध पडला। त्यानंतर आम्ही त्याचा मृतदेह तलावात टाकल्याचं आरोपींनी कबूल केलं। या प्रकरणातील 3ही अल्पवयीन आरोपींची रवानगी बालगृहात करण्यात आली आहे। हे जे गुन्ह्यामध्ये विधी संघर्ष बालक होते 3 आणि मयत मुलगा जो होता हे 4ही मित्र होते। यामध्ये बुडाल्याचा बनाव केला होता, परंतु शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला। शवविच्छेदन अहवालामध्ये डोक्याला हेड इंजुरी होती। त्यामधून आम्ही पोलिसांनी बारकाईने 3ही विधी संघर्ष बालकाकडे विचारपूस केली व इतर तपास केला। त्याच्यामधून त्याचा खून केला हे निष्पन्न झाले। कारण काय होतं हत्येचं कारण आता प्राथमिक स्टेजला तपास चालू आहे। तरी प्राथमिक स्टेजला ही माहिती मिळते, पुरावा मिळतो की बालकाकडे चौकशी केली असता की तो मयत मुलगा हा दादागिरी करायचा त्यांच्या म्हणजे तिघांना असं आलेलं आहे। परंतु अजून पुरावे प्राप्त करून त्याचं कोणतं भक्कम कोणतं कारण असेल ते आम्ही तपासात निष्पन्न करून आरोपी विरुद्ध चार्जशीट कोर्टात लवकरात लवकर पाठवू। विधी संघर्ष बालकाविरुद्ध दोषारोप कोर्टात पाठवित आहोत। 2 आरोपी त्याच्याच इयत्तेतले आहेत बरोबर। दोन्ही जो मयत मुलगा आहे तो 8वीत शिक्षण घेत आहे व दुसरे 2 आहे, दुसरा एक तो 8वीत घेतो व एक 9वी मध्ये आहे। एकाच परिसरातले शेजारी राहणारे आहेत, ते मित्र होते।